मॅडम, माझी फ्रेंड खूप खात असते, खूप आहार घेत असते, तिचं जेवण खूप आहे, पण तरी देखील तिचं वजन अजिबात वाढत नाही. आणि त्या उलट मी मी खूप कमी खाते, माझा आहार देखील खूप कमी आहे, पण तरी देखील हे वजन कमी व्हायचं काही नावच घेत नाहीये. ते नुसतं वाढतच चाललंय आणि तो वजन काट्यावरचा काटा हालायचं काही नावच घेत नाहीये. तर मंडळी, अशा कमेंट मला येत असतात, असे क्लायंट मला येऊन सांगत असतात. आणि मग त्यांना वाटत असतं की फक्त माझंच वजन वाढलंय का, आणि मग म्हणतात की मी कितीही चांगलं डाएट केलं तरी देखील वजन कमी होत नाहीये, मी व्यायाम करून देखील वजन कमी होत नाहीये. पण मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की या सगळ्यामध्ये फक्त तुम्ही एकटे आहात, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. कित्येक लोक हे वजन वाढीमुळे, या सुटलेल्या पोटामुळे त्रस्त आहेत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला जरी बघितलं तरी दर 3 पैकी 1 व्यक्ती हा ओबेसिटीमुळे आणि वजन वाढीमुळे त्रासलेला आहे. तर मंडळी, कित्येकदा डाएट करून देखील वजन कमी होत नाही किंवा कमी खाऊन देखील वजन कमी होत नाही. पोट खूप फुगलेल्यासारखं वाटत असतं, पोटाचा घेर वाढलेला असतो. तर यामागे मूळ कारण असतं ते म्हणजे गॅसेस, ॲसिडिटी, अपचन किंवा कित्येकदा आपलं लिव्हर असतं ते फंक्शन खूप स्लो करत असतं आणि त्यामुळेच आपला मेटाबॉलिझम हा स्लो झालेला असतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये चरबी जळण्याची जी प्रोसेस असते ती मंदावलेली असते. हे सगळे एकमेकांना धरून चाललेलं असतं. तर मंडळी, त्यामुळे कित्येकदा फक्त जास्त खाल्ल्यामुळे वजन वाढतं असं तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही काय खाता, किती क्वांटिटीने खाता हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी प्रभावी असा उपाय घेऊन आलेली आहे. तुम्हाला फक्त घ्यायचा आहे अर्धा चमचा. अगदी बरोबर ऐकलं, अर्धा चमचा तुम्ही घेणार आहात. तो खाल्ल्यानंतर त्यावरती तुम्हाला फक्त 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे आणि बास. फक्त एवढं घेतल्यामुळे अवघ्या 7 दिवसांमध्येच तुम्हाला तुमचं पचन चांगलं झालेलं दिसेल. ॲसिडिटी असो, गॅसेसचे प्रॉब्लेम असो, ते पूर्णपणे सॉल्व्ह झालेले दिसतील आणि त्यासोबतच तुमचं वजन कमी झालेलं देखील तुम्हाला दिसून येणार आहे. तर मंडळी, ही पावडर खूपच इफेक्टिव्ह आहे. पूर्वी देखील ही घेतली जात होती. यामध्ये लागणारे सगळे इन्ग्रेडियंट्स हे आपल्या घरामध्येच अवेलेबल आहे. आता तुम्ही म्हणाल की ही पावडर विकत आणायची आहे का, काही गोळ्या वगैरे आहेत का, तर अजिबात नाही. ही पावडर आपण घरीच बनवणार आहोत. पूर्वी देखील ही घेतली जात होती. त्यामुळे पूर्वी या बायका जाड होत्या का, त्यांचे पोट असं सुटलेलं होतं का, अजिबात नाही. तेव्हा डाएट केलं जात नव्हतं किंवा जिम वगैरे एवढा व्यायाम केला जात नव्हता, पण तरी देखील लोक फिट होती. आता आजूबाजूला बघा, बायकांचे इतकं पोट सुटलेलं आहे, वजन वाढलेलं आहे. सो या पावडरमध्ये लागणारे घटक इतके प्रभावी आहेत की ते थेट तुमचा मेटाबॉलिझम हा बूस्ट करणार आहेत, तुमची चरबी जळायला सुरुवात करणार आहेत. तर मंडळी, आपलं वजन कमी करण्याचं गुपित हे आपल्या स्वयंपाकघरामध्येच लपलेलं आहे. हे सगळे घटक आपल्या स्वयंपाकघरामध्येच लपलेले आहेत आणि पूर्वी यांचा आपल्या आहारामध्ये समावेश होता. पण ही पावडर फक्त अर्धा चमचाच घ्यायची आहे. असं नाही की आता मला इफेक्ट दिसू लागलेला आहे त्यामुळे मी 1 चमचा घेऊ का, 2 चमचे घेऊ का, तर अजिबात नाही. जितकं प्रमाण सांगितलं आहे तितकंच प्रमाण घ्यायचं आहे. तर मंडळी, याआधी देखील मी तुमच्यासोबत खूप सारे वेट लॉसचे व्हिडिओज शेअर केले आणि त्या सगळ्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपले डाएट प्लॅन फॉलो करून कमी होत आहे. तुमच्या कमेंट्स मी वाचते, तुमचे मेसेजेस मी वाचत असते. तसेच त्यामध्ये मी सगळा घरगुती आहार देत असते, मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक्स देखील देत असते आणि ही पावडर देखील मी माझ्या क्लायंट्सला तेव्हा सजेस्ट करत असते. तीच पावडर, तीच रेसिपी, ते प्रमाण कसं घ्यायचं हेच मी तुम्हाला इकडे सांगणार आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डाएट प्लॅन शेअर करणार नाहीये, कुठलाही व्यायाम सांगणार नाहीये. तर तुम्हाला सांगणार आहे आपली फॅट कटर अशी होममेड पावडर. तर मंडळी, तुम्ही जर फक्त 30 दिवस ही पावडर घेऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी ही पावडर घेऊन बघणार आहे. आणि तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 30 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, ही पावडर तुमचं पचन सुधारणार आहे. त्यामुळे आपल्या वजन वाढीचं मूळ कारण आहे ते म्हणजे आपलं अपचन. यामुळे भूक देखील नियंत्रणात राहणार आहे. कित्येकदा आपलं जेवण करतो आपण, पण तरी देखील थोड्या वेळानंतर आपल्याला सारखी खाऊ होत असते. मग आपण हे खाऊ का ते खाऊ असं खात असतो आणि आपल्या पोटावरती चरबीचा घेर हा जमा होत असतो. पण यामुळे आपली भूक नियंत्रणात राहणार आहे आणि त्यासोबतच आपलं वजन कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे. चला, आता मी सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजची आपली प्रभावी पावडर.
तर म्हणजे आता जाणून घेऊ ह्या पावडरसाठी लागणारे घटक. फक्त 5च घटक आपल्याला लागणार आहेत. सगळ्यात पहिला घटक ते म्हणजे जिरं. जिरं हे जिरवतं. त्याच्यामध्ये असतं थायमॉल, त्याच्यामध्ये असतात अँटीऑक्सिडंट्स. त्यामुळे पोट साफ व्हायला देखील मदत होत असते. गॅसेसचे प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होत असतात. कित्येकदा पोटावरती नुसता फुगवटा आलेला असतो, तो देखील कमी व्हायला मदत होत असते. कित्येक लोक म्हणत असतात की माझं डाएट करतोय, पण माझा पोटाचा घेर कसा कमी होणार? तर तो कमी व्हायला देखील आपल्याला मदत होणार आहे. त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत जिरं. शेवटी जिरं हे जिरवतं. त्यानंतर आपण घेणार आहोत आवळा पावडर. सो जिरं पावडर झाली, त्यानंतर आपण घ्यायची आवळा पावडर. याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहे, गॅलिक ॲसिड आहे, अँटीऑक्सिडंट्स देखील आहे आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढत असते आणि भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी देखील यामध्ये अवेलेबल आहे. सो आपण घेणार आहोत आवळ्याची पावडर. सो कित्येकदा काय होत असतं, आवळा सीझनमध्ये आपण साठवून ठेवू शकत नाही किंवा आवळ्याचं पाणी असतं ते देखील आपण साठवून ठेवू शकत नसतो, पण आपली पावडर असते ती आपण करू शकतो. शक्यतो घरगुती पावडर घेण्याचा प्रयत्न करा. पण विकतची आणली तरी चालेल, पण त्याच्यावरती जास्त प्रक्रिया झालेली नाहीये ना, हे देखील चेक करा. आपला पुढचा आणि खूपच प्रभावी घटक आहे ते म्हणजे आपण घेणार आहोत अजवाईन. म्हणजे आपण ओवा घेणार आहोत. त्याच्यामध्ये देखील थायमॉइल असतं. त्यामुळे देखील आपलं पोट साफ व्हायला मदत होत असते, पचन चांगलं व्हायला मदत होत असते. सो हे जे सगळे घटक आहेत त्यामुळेच आपलं पचन हे सुधारणार आहे. आता आपण त्याचं प्रमाण देखील बघू. पुढचा घटक आहे ते म्हणजे बडीशेप. त्याच्यामध्ये असतं ॲनेथॉल, तसे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर देखील असतं आणि हे शरीराला थंडावा देखील देत असतं. आता बाकीचे घटक जरी गरम असले, पण आपण त्याच्यामध्ये बडीशेप ॲड करणार आहोत, त्यामुळे थंडावा देखील मिळतो आणि कित्येकदा ना गोड खायची सारखी इच्छा होत असते, ती देखील गोड खायची इच्छा कमी व्हायला आपल्याला मदत होत असते. त्यामुळे आपण इथे बडीशेप घेणार आहोत. सो आवळ्याची पावडर आणि जिऱ्याची पावडर घ्यायची आणि अजवाईन घ्यायचं आणि बडीशेप घ्यायची. तर मंडळी, आपण आता जे काही हे घटक घेतलेले आहेत त्याचं शोषण आपल्या शरीरामध्ये वाढवण्यासाठी आपण घेणार आहोत काळी मिरी पावडर, ब्लॅक पेपर पावडर. त्याच्यामध्ये देखील असतं पायपेरिन आणि त्यामुळेच हे सगळे घटक आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये असे शोषले जातात. त्याची पोषक तत्व आपल्याला मिळतात. आता बघू त्याचं प्रमाण. तर मंडळी, आता आपण घेणार आहोत आवळा पावडर 1 चमचा, जिरं पावडर 1 चमचा, ओव्याची पावडर 1 चमचा आणि बडीशेपची पावडर जी आहे ती आपण इकडे घेणार आहोत 2 चमचे आणि मस्तपैकी हे मिश्रण आपण एकत्र करायचं. पण हे सगळं घ्यायचं नाहीये, हे एकत्र करून घ्यायचं. हे तुम्हाला आठवडाभर नक्कीच जाईल. आणि आपण आता घेणार आहोत अर्धा चमचा पावडर. ही अर्धा चमचा पावडर घ्यायची, ती आपण घेणार आहोत आणि त्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी आपण पिणार आहोत. तर म्हणजे फक्त अर्धा चमचा पावडर आपण जेवणाच्या 15 मिनिटं आधी घेणार आहोत. म्हणजे दुपारच्या जेवणाच्या 15 मिनिटं आधी तुम्ही अर्धा चमचा पावडर घ्यायची आणि त्यावरती तुम्ही 1 ग्लास भरून कोमट पाणी पिणार आहात, बास. आणि त्यानंतर 15 मिनिटांनी तुम्ही तुमचं जेवण करणार आहात. सो तुम्ही जो काही आहार घेतलेला आहे तो पचायला मदत होणार आहे, तुमच्या शरीरामध्ये चरबी साठून राहणार नाहीये आणि त्यामुळे सोबतच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. आता किती प्रमाणामध्ये घ्यायची, तर तुम्ही अर्धा चमचा दुपारी आणि अर्धा चमचा रात्री घेऊ शकता. म्हणजे रात्रीचं जेवणाच्या आधी तुम्ही 15 मिनिटं ही पावडर घेऊ शकता आणि त्यानंतर रात्रीचं जेवण करायचं, किंवा दुपारचं जेवणाच्या 15 मिनिटं आधी तुम्ही हे घेऊ शकता. पण चुकून जर तुम्ही विसरलेच, रात्री समजा विसरलेच घ्यायचं, तर जेवणानंतर जरी घेतलं पण त्यानंतर तुम्ही दूध वगैरे घेऊ नका. पण शक्यतो जेवणाच्या 15 मिनिटं आधी हे घेण्याचा प्रयत्न करा. आता कित्येक लोक म्हणतील की हे आपण उकळून घेऊ शकतो का, तर काही गरज नाही. तर मंडळी, हे उकळायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये आपण काळी मिरी पावडर घेणार आहोत. पण जर उकळलं तर हे खूपच तिखट होत असतं, कारण ह्याच्यामध्ये गरम पदार्थ आपण घेतलेले आहेत. सो उकळायची गरज नाहीये. पण ह्याच्यामध्ये आपण त्यासोबतच जास्त प्रमाणामध्ये बडीशेप देखील घेतलेली आहे, जी आपल्याला थंडावा देणार आहे. पण काळी मिरी पावडर ऍड केल्यामुळे आपण हे उकळणार नाही आहोत. सो आपण फक्त अर्धा चमचा ही पावडर घ्यायची आणि त्यावरती 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं. तर मंडळी, तुम्ही फक्त हे 7 दिवस करून बघा. 7 दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवू लागणार आहे, पचन सुधारणार आहे, पोट साफ होणार आहे, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम देखील यामुळे कमी झालेला तुम्हाला जाणवणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही जर या वेट लॉस पावडरला एकदा चान्स देऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी ही पावडर घेऊन बघणार आहे. तर मंडळी, मग आता तुम्ही म्हणाल की मी ही पावडर घेतोय तर मी गोड खाऊ का, बर्फी खाऊ का, काजू कतली खाऊ का, पिझ्झा बर्गर खाऊ का, मग वजन कमी होणार आहे का? तर अजिबात नाही. यासोबतच घरातला संतुलित आहार घेणं देखील गरजेचे आहे. गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ तुमच्या आहारातून पूर्णपणे वर्ज्य करणं देखील गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही दुपारचं जेवण करणार आहात त्या जेवणासोबतच तुम्ही एवढं बाउल भरून सॅलेड घ्या आणि आधी तुम्ही सॅलेड घ्या आणि मग नंतर दुपारचं जेवण करा.
आणि कायम जेव्हा असं आपण पोटभर जेवतो ना, की एकदम पार असं एकदम पोट भरल्यासारखं वाटतं, असं जेवण्याची काही गरज नाही. आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे, तर 80% आपलं पोट भरेल इतकंच जेवा. शेवटी आपल्याला आपली भूक भागवायची आहे, पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये. सो घरातलाच आहार घ्या. सॅलेडचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. आधी सॅलेड घ्या, मग दुपारचं जेवण करा. तर मंडळी 80% पोट भरेल इतकाच आहार घ्या. एकदम खूप फुल जेवण करण्याची गरज नाहीये. तर मंडळी या खूपच सोप्या ट्रिक्स आहेत. गोड बंद आणि सोबत मैद्याचे बंद आणि फक्त घरातलाच आहार घ्यायचा आहे. बघा इकडे मी तुम्हाला कुठलंही क्रॅश डाएट करायला सांगितलं नाहीये किंवा मी तुम्हाला सांगितलं नाही की ही भाजी खाऊ नका, ती भाजी खाऊ नका. पण घरातलाच आहार घ्यायला सांगितलेला आहे आणि सोबतच जेव्हा तुम्ही ही ड्रिंक घ्याल, ही पावडर घ्याल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक दिसणार आहे, तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक दिसणार आहे. तर मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, की ज्यांचं काही केल्या वजनच कमी होत नाहीये, त्यांना सारखी खाव होत असते, तसेच ज्यांना गॅसेसचे ऍसिडिटीचे प्रॉब्लेम आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे ही पावडर अगदी घरगुती पावडर घेऊन त्यांना देखील त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक हा नक्कीच दिसेल. तसेच मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तर मंडळी वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाहीये. गरज आहे ते म्हणजे सातत्याची. तुम्ही 2च दिवस पावडर घेतली, आठवडाभर पावडर घेतली आणि मग सोडून दिलं. तुम्ही 2च दिवस फक्त गोड खाणं सोडलं, मैद्याचं खाणं सोडलं, मग नंतर परत चालू केलं, मग वजन कमी होणार आहे का? कन्सिस्टन्सी महत्वाची आहे, सातत्य महत्वाचं आहे. वजन वाढायलाच इतके दिवस लागले तर कमी व्हायला आपण थोडे दिवस नाही देऊ शकत, तर नक्कीच देऊ शकतो. तर मंडळी वजन कमी नक्कीच होईल, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह राहा. आणि मंडळी यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल, की सकाळी काय आहार घ्यायचा, दुपारी काय आहार घ्यायचा, रात्रीच्या जेवणामध्ये कुठले ऑप्शन्स घ्यायचे, तर यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. फुल डे अगदी घरगुती डाएट प्लॅनवरती व्हिडिओ बनवलेले आहे आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.